हॅलो, नमस्कार मित्रांनो. ग्रामज्ञान अकॅडमीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी पाहत आहोत. यामध्ये आपण यावर्षी इयत्ता 7वी शिष्यवृत्तीसाठी सुपर 30 बॅच राबवत आहोत. पहिलं लेक्चर आपण समप्रमाणाचं घेतलं होतं, डायरेक्ट प्रपोर्शन. या लेक्चरमध्ये व्यस्त प्रमाण, इन्व्हर्स प्रपोर्शन. सिलेबसमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट याचा उल्लेख आहे नाही, तरी प्रत्येक टॉपिकमध्ये ह्या गोष्टी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इन्व्हर्स प्रपोर्शन लागणार आहे. म्हणून आपण बेसिक म्हणून याकडे पाहतोय. आणि तसं पण 7वीच्या आपल्या बोर्डाचं जे पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं, त्यामध्ये दिवाळीनंतरचा जो पार्ट आहे त्यामध्ये पहिलाच टॉपिक आहे. ठीक आहे. सुपर 30 बॅचबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये पण माहिती सांगितलेली आहे. आपली तयारी या बॅचमध्ये राज्य गुणवत्ता येईल या लेवलची करून घेतली जाणार आहे. आणि आपली अकॅडमी आहे ग्रामज्ञान अकॅडमी. ज्यांना सुपर 30 बॅचमध्ये समाविष्ट व्हायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. ठीक आहे. आपण बघू डायरेक्ट इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय. आता मागच्या व्हिडिओत आपण समप्रमाण पाहिलं, त्यामध्ये काय होत होतं माहिती आहे का मित्रांनो, एक गोष्ट वाढली तर दुसरी पण वाढत होती. इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये नसतं तसं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. दिवाळी झाली आत्ता. दिवाळीत काय आणले? फटाके आणले. आणि तुम्ही आधी दोघं भावंड आहे घरात, 2 जण, आणि फटाके आणले हे एवढ्याशे. ठीक आहे. नंतर काय झालं, तुमचे कझन आले, अजून 2 जण. आता पहिल्यांदा जे फटाके आणले होते ते 2 जणात वाटून घेतले तुम्ही निम्मे निम्मे, पण अजून 2 कझन आले 2 दिवसांनी. मग काय केलं, घरचे म्हणले हेच फटाके सगळ्यांनी वापरायचे. मग तुमची संख्या, तुमच्या भावंडांची संख्या होती ती काय झाली, वाढली. एक गोष्ट वाढली. आता फटाके प्रत्येकाचे वाटेल किती येणार आहे, आता परत याचे निम्मे निम्मे होणार आहे, अजून कमी होत जाणार आहे. अजून 2 भावंड आली नंतर दुसऱ्या दिवशी, तर परत त्याच्यातले प्रत्येकाला थोडे थोडे फटाके देणं आहे. म्हणजे अजून फटाके कमी कमी झाले. अजून 2 जण आले, अजून फटाके कमी झाले. म्हणजे एक गोष्ट वाढायला लागली तर दुसरी गोष्ट कमी व्हायला लागली. यालाच म्हणायचं इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. आता दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही शाळेत सपोज दिवाळीनंतर गेला, दिवाळी बरीच खराबी झाली होती शाळेत, अंगणात वगैरे, तर साफ करूयात म्हणले सगळेजण मिळून. 10 जण आले साफ करायला. तुमच्या वर्गात 40 जण आहे, त्यातले 10 जण वर्ग खोली आणि आजूबाजूचा परिसर साफ करायला लागले. तर त्यांच्या लक्षात आलं, आपण 10 जण राबत राहिलो, काम करत राहिलो, तर आपल्याला 4 दिवस जातील हे पूर्ण साफसफाई व्हायला. पण वर्गात 40 जण होते, त्यांच्या डोक्यात आयडिया आली की आपण आपली संख्या जर वाढवली, म्हणजे अजून यांच्यातले 10 जण आपल्यात घेतले, तर आपण 20 जण झालो, म्हणजे काम पटपट होईल आणि दिवस किती होईल, कमी होईल. आता 2 दिवस आले हे मी डायरेक्ट काढले, डबल झालं म्हणून. पण ओव्हरऑल आयडिया अशी की मनुष्यबळ वाढलं की होणारं काम कमी वेळेत होतंय. ही वेळ आहे इकडं, कामाची वेळ. हे नका लक्षात ठेवायचं. एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट काही कमी झाली. पण तुम्ही 10 जण होता आणि त्याच्यातले 5 जण सोडून गेले, आता 5च जण उरले, तर तुम्हाला दिवस काय लागणार आहे, अजून जास्त लागणार आहे, कारण कमी जणांवरती जास्त ताण येणार आहे. बेसिक आयडिया कळाली. एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होते. आता समप्रमाणात आपण कसं लिहित होतो, समप्रमाणात तुम्हाला सांगितलं, प्रश्नचिन्हाकडे जायचं, एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडून जायचं म्हणजे प्रश्नचिन्हाकडे जायचं. कसं, तर आपण लिहित होतो, 2 किलोमीटर जायला 50 रुपयाचं पेट्रोल लागत होतं, तर 3 किलोमीटर जायला किती, हे समप्रमाणात असं लिहित होतो आणि प्रश्नचिन्हाकडे जात होतो. असं आठवतं ते पहिलं लेक्चर, म्हणजे इकडून इकडं 2चे किती झाले, 50, 2चे 50, तर 3चे किती म्हणून गुणिले 3 करत होतो. 50 त्रिक 150 भागिले 2, 75 उत्तर आलं असतं इथं आपलं. ठीक आहे. हे मागच्या व्हिडिओत पाहिले आपण. हे समप्रमाण असताना. व्यस्त प्रमाण असताना काय करणार आपण, व्यस्त प्रमाण असताना आपण असं करणार की, आता समप्रमाणाचा तसा अर्थ काय, हे ए घेतला हा क्वांटिटी, ही बी घेतली, तर ए इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू बी, असं आहे, ए डायरेक्टली प्रोपोर्शन टू बी. आणि ओव्हरऑल ते काय होतं, हा बी ए इज इक्वल टू घेतो आपण इथं कॉन्स्टंट घेतो, बीला कॉन्स्टंट के ने गुणतो, म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शनचं हे साईन गेलं आणि इज इक्वल टू झालं. मग तो किती पण एक कॉन्स्टंट असतो, तो दरवेळेस सेम राहतो. मग ए इकडे गुणाकाराला बी, तो इकडे भागाकाराला बी आणला, इज इक्वल टू के कॉन्स्टंट उरला. म्हणजे समप्रमाण काय असतो, त्यांचा भागाकार सेम असतो. पण आपण भागाकार घेतो दरवेळेस नाही घेत. आपण प्रश्नाकडे, ही मेथड शिकलेलो आपण, प्रश्नाकडे कसं जायचं,
प्रश्नाकडे जायचं, मग दुसऱ्या बाजूने पण प्रश्नाकडे जायचं. ज्या बाजूने जातोय तो बाजू पहिल्यांदा खाली घ्यायची आणि जिकडे गेलो ती वरती घ्यायची आणि गुणिले जिकडून प्रश्नाचं उत्तर काढायचे ती बाजू घ्यायची. असं आपण शिकलोय. आपण ए भागिले बी घेत नाही गुणाकार. इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये काय होतं, असं घेतलं तरी बरोबर येईल, पण नंतर आपल्याला ही मेथड आहे ना, आपल्याला सरळ व्याज चक्रवाढ व्याजात वापरायचे, नंतर डिस्काउंट मध्ये वापरायचे, प्रॉफिट लॉस मध्ये वापरायचे. प्रत्येक वेळेस भागाकार घेतलं फक्त सम प्रमाणातली उत्तर निघत जातील, पुढे जरा समजायला पण अडचण येईल. म्हणून आपण हे प्रश्नचिन्ह आणि मग असं बाण करायची सवय लावून घेतली, जेणेकरून पुढचे टॉपिक आपले एकदम सहज सोप्या पद्धतीने सुटतील. इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये काय असतं, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शन आहे, ए डायरेक्टली प्रोपोर्शन. इनव्हर्सली प्रोपोर्शन हे दोन्ही वाढतं, ए वाढतं म्हणून बी पण वाढतं, म्हणून हे समप्रमाण आहे. आता एक वाढतंय, तुमच्या मुलांची संख्या वाढली तर कामाची लागणारी वेळ काय होणार आहे, कमी होणार आहे, कमी वेळेत काम होणार आहे, दुसरं कमी होते. मग हे कसं दाखवायचं, ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी, म्हणजे ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/b असल्याचं, 1/b इनव्हर्सली प्रोपोर्शन. आता मग मगाच्या सारखंच इथं कसं के निघूनलं, तसंच इथं पण ए इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनचं इज इक्वल टू झालं, नंतर के गुणिले 1/b झालं. आता बी इकडे काय भागाकाराला आहे, इकडे गेला ह्या बाजूला, इज इक्वल टूच्या डाव्या बाजूला आला, मग ए गुणिले बी इज इक्वल टू के आलं. इथं काय झालं रे मित्रांनो, ए बी हे जे दोन क्वांटिटी होते आपले, ए वाढली तर बी कमी होत होती ना, त्यांचा गुणाकार सेम राहिला. मग आता लक्ष द्या, इनव्हर्सली प्रोपोर्शनची गणितं सोडवताना फक्त लक्षात ठेवायचं, जर एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होत असलं तर त्यांचा गुणाकार कायम कॉन्स्टंट असतो. इथं आपण प्रश्नचिन्हाची मेथड शिकलो, इथं गुणाकाराची मेथड शिकतोय. एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होती तर त्यांचा गुणाकार कॉन्स्टंट असतो. आता मगाशी आपण उदाहरण पाहिलं होतं, 40 किती 10 जण साफसफाई करत होते ना, 10 जणांना किती दिवस लागत होते, किती घेतले होते आपण उदाहरणार्थ 4 दिवस घेतले होते. नंतर 20 जणांना किती दिवस. आता हे प्रश्नचिन्हाकडे जायचं का, असं नाही जायचं, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे, एक वाढलं तर एक कमी होते. जर डायरेक्टली प्रोपोर्शन असतं तर प्रश्नचिन्हाकडे जायचं. समप्रमाणाचं आपण प्रश्नचिन्हाचं म्हणतो ना, 10चे 4 होतात तर 20चे किती, असं ते नाही. आता त्याच्यापेक्षा आपण अशी लिहायची मेथड वापरा. आता 10 मुलं आहेत, 10 मुलांना 4 दिवस लागतात, ठीक आहे. मुलं वाढली तर दिवस काय होणार, कमी होणार. आता 20 मुलांना किती, याच्या जागी आपण असं लिहू. आता मुलं वाढली 20 मुलं तर दिवस किती होणार आहे, कमी होणार आहे. इथपर्यंत कळालं. म्हणजे हा ए आणि हा बी आहे, ही ए गोष्ट आहे, ही बी गोष्ट आहे. ही मुलं आहेत वर्गात काम करणारी समजा, आणि ही त्यांना लागणारे दिवस आहे ते साफसफाई करायला दिवाळी नंतरची. म्हणजे मुले वाढली काम करायला तर दिवस पटकन काम होणार आहे, मुलं कमी केली तर ते काम जास्त दिवस ते चालणार आहे. म्हणजे एक वाढलं, इथं मुले दिवस हे दोन गोष्टी लिहिल्या आपण, सरळ इथंच लिहाय, बाण इथंच करा. एक गोष्ट वाढली तर दुसरी काय होती, कमी होती. म्हणजे यांचा गुणाकार सेम पाहिजे, म्हणजे ए इज इक्वल टू ए गुणिले बी कॉन्स्टंट पाहिजे. मग पहिली गोष्ट त्यांनी दिलेली, त्यांनी काय दिली, 10 मुले असताना 4 दिवस लागतात, म्हणजे 10 गुणिले 4 इज इक्वल टू. दुसरी गोष्ट काय दिली त्यांनी, 20 मुलं असताना किती दिवस लागतात, 20 गुणिले किती झालं, 10 चौक 40, 20 गुणिले प्रश्नचिन्ह, हा गुणाकाराला 20 इकडं, भागाकाराला आणला 40 भागिले 20 इज इक्वल टू प्रश्नचिन्ह, म्हणजे 40 भागिले 20 2, म्हणजे प्रश्नचिन्ह जागी आलं 2 दिवस लागतील. समजलं. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आधी कोणतं पाहिलं होतं आपण, ते फटाक्यांचं. समजा बरं, लाडूंचं उदाहरण पाहू. दिवाळीत लाडू पण बनतातच ना. 100 लाडू बनवले, 10 जण आहेत आणि 100 लाडू आहेत. 10 व्यक्ती किंवा मुलंच घेऊ आपण, 10 मुलांना 100 लाडू आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, मुलं वाढली तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारे लाडू कमी होतील का वाढतील? मुलं वाढली, बाण करायचं असं, वाढली मुलं तर प्रत्येकाच्या वाट्याला येणार लाडू काय होणार, कमी होणार, म्हणजे लाडू कमी होणार. एक बाण वरती एक बाण खाली, याचा अर्थ ते गणित कोणतं आहे, व्यस्त प्रमाणाचं आहे, इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. अशा वेळेस त्यांचं मुलं गुणिले लाडू हा गुणाकार कायम स्थिर राहणार. तर त्यांनी विचारलं, मुलं आता 5 झाली तर प्रत्येकाच्या वाट्याला ते लाडू किती लागतील, मुलंच 5 झाली तर. आलं. इथं समजा आपण 100 लाडू जागी प्रत्येकाच्या वाट्याला आलेले लाडू लिहू. 10 मुलं असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला 10 लाडू येतात, तर 5 मुलं असताना प्रत्येकाच्या वाट्याला किती लाडू येतील. आता मुलं कमी झाली
प्रत्येकाच्या वाट्याला आधी 10 लाडू येत होते. आता 10 पैकी 5च मुलं झाली, कमी झाली, निम्म्याने कमी झाली, म्हणजे लाडू निम्म्याने वाढणार, 10चे लाडू 20 होणार. तेच गणितात आपण कसं लिहिणार? मुलं किती पहिल्या गोष्टीत? 10. लाडू किती लागतात? 10 प्रत्येकाला. कारण एक वाढली तर दुसरी कमी होती, म्हणजे ए इंटू बी हा गुणाकार कायम कॉन्स्टंट राहणार. ए या ठिकाणी आपली मुलं आहेत, म्हणजे मुले गुणिले लाडू हा गुणाकार कायम कॉन्स्टंट राहणार. मग पहिल्या गोष्ट त्यांनी दिली त्याच्यात 10 मुले, म्हणून 10 गुणिले लाडू 10 आहेत, 10 इज इक्वल टू. आता दुसरी गोष्ट दिली 5 लाडू आहेत, 5 मुले आहेत, तर लाडू किती लागतील? गुणिले लाडूंची संख्या, प्रत्येकाच्या वाटूला किती लाडू येतील. 10 100, गुणाकाराला इकडे 5 भागाकाराला 5 आणला इज इक्वल टू लाडू, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला एवढे लाडू येतील. 100 भागिले 5, 5 1 5, 5 2 10 आणि 0, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला लाडू किती येतील? 20 लाडू येतील. समजलं? आता तरी आपल्या स्टेट बोर्डाच्या बुकमध्ये दिलेले एक उदाहरणं सोडूयात आपण. सराव संच 38 मध्ये दिलेले आहेत. तर हे का घेतले मी प्रश्न? हे तुम्ही वर्गात पण सोडवणार आहे आपल्या बोर्डाच्या पेपरला, तुमच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून वार्षिक पेपर होईल त्यावेळेस. पण त्यावेळेस तुम्ही काय, त्याचं स्टेपला मार्क असतात वर्गात सोडवताना. आपण तयारी करतो कसली? स्कॉलरशिपची, शिष्यवृत्ती परीक्षेची. आणि आपलं टार्गेट काय? राज्य गुणवत्ता येते द्यायचं. सुपर 30 मध्ये राज्य गुणवत्ता येते, खूप मोठं टार्गेट आहे. मग ती आपण बोर्डाला सोडवतो त्या पद्धतीने जर गणित सोडवत केलं तर आपल्याला वेळ पुरणार आहे का? नाही पुरणार. तिथं स्टेपला मार्क असतात, प्रत्येक स्टेपवर इथं जंप मारायचे. आणि जंप कसं मारायचा? डायरेक्ट गुणाकार घ्यायचा. प्रोडक्ट कॉन्स्टन्सी म्हणायचं याला. हा प्रोडक्ट कॉन्स्टन्सी कायम स्थिर राहतो. बघा पहिला प्रश्न, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, 15 मजुरांना किती दिवस लागतील? इथं कोणत्या 2 गोष्टी आहेत? मजूर एक गोष्ट आहे आणि दिवस एक गोष्ट आहे. बघा मनातल्या मनात विचार करून, मजूर वाढले, ते ठरलेलं काम दिवस वाढतील का कमी होतील? मजूर वाढले, जास्त मजूर कामाला आले, खूप जास्त आले तर एका दिवसात पण करून जातील ना. म्हणजे मजूर वाढले तर दिवस काय होणार आहे? कमी होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे बाणांची दिशा उलटी झाली. मग यांचं काय असणार आहे? गुणाकार सेम असणार, कारण हा व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे, इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. मग 5 मजुरांना 12 दिवस लागतात. मग मजूर गुणिले दिवस, आपण पहिल्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये गुणाकार कायम स्थिर राहतो. हा गुणाकार कायम स्थिर राहणार. मग पहिल्या केसमध्ये मजूर किती? 5, त्यांनी दिलेल्या दिवस किती? 12 इज इक्वल टू. आता दुसरी केस किती आहे? तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? मजूर किती? 6 गुणिले दिवस, हे दिवस काढायचे आपल्याला. सोडवा हे गणित. हा 6 इकडं गुणाकाराला 6 आहे, इकडे आला भागाकाराला, म्हणजे 5 गुणिले 12 भागिले 6 इज इक्वल टू दिवस. एवढे दिवस लागणार. इथपर्यंत समजलं? 6 1 6, 6 2 12, म्हणजे दिवस किती झाले? 5 गुणिले 2 10. आलं लक्षात? म्हणजे पहिल्याचं जर 6 मजुरांना किती दिवस लागतील याचं उत्तर किती आलं? 10 दिवस. पुढचा प्रश्न पण विचारलाय, 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता एवढं खोडतो मी परत. ठीक आहे. आता पुढं ह्या पार्टमध्ये काय लिहिले? पुढच्या पार्टमध्ये 15 मजुरांना किती दिवस लागतील, बरोबर आहे. आता मजूर गुणिले दिवस, हे आधीचं आहे तच डाटा. मजुराच्या जागी किती आले? 15 गुणिले दिवसाच्या जागी दिवस. आता 5 गुणिले 12 इज इक्वल टू, 15 इथं गुणाकार आला, इकडे आले भागाकाराला 15 इज इक्वल टू दिवस. मग भागाकार द्या. 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 4 12, म्हणजे दिवस किती लागले? 4 दिवस. समजलं? म्हणजे एक क्वांटिटी वाढली आणि दुसरी कमी झाली तर त्या ठिकाणी काय असतं? व्यस्त प्रमाण, इनव्हर्स प्रपोर्शन, आणि त्याचा गुणाकार कायम स्थिर राहतो. पुढचा प्रश्न बघा आता काय म्हणले प्रश्न. 2 नंबरचा प्रश्न, मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले. दररोज किती पानं वाचले त्यांनी? 40 पानं. तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते समजा. तर तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास त्यांना रोज किती पाने वाचावं लागतील? आता बघा, दररोज 40 पानं वाचली तर ते पुस्तक किती?
10 दिवसात वाचून होता. जर जास्त पानं वाचली, आता पानं आणि दिवस ह्या गोष्टीवर थोडं फोकस करा. दररोज जास्त पानं वाचायला गेलं तर काय करणार, दिवस कमी लागत जाणार आहे. म्हणजे एक बाण वरती झाला, एक बाण खाली आला, बरोबर आहे. दररोज 40 पानाच्या ऐवजी जास्त पानं वाचली, 80 वाचली, 50 वाचली, तर पटकन उरकणार आहे ते पुस्तक. म्हणजे एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होती. याचा अर्थ काय, ते व्यस्त प्रमाणात इनव्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणजे यांचा गुणाकार कायम स्थिर राहणार आहे. म्हणजे पाने गुणिले दिवस हा गुणाकार स्थिर राहणार आहे. आता त्यांनी दिलेल्या माहितीत काय दिलेलं आहे, 40 पानं वाचली जातात त्यावेळेस दिवस किती लागतात, त्यावेळेस दिवस 10 दिवस लागतात, इज इक्वल टू. आणि आपल्याला प्रश्नात काय विचारले, 8 दिवसात पुस्तक संपवायचे. म्हणजे दिवसाच्या खाली काय येणार, गुणिले 8 दिवस, आणि पानं म्हणजे पाने गुणिले 8 दिवस. ही पानं विचारलेत आपल्याला 8 दिवसाचं. हा पण आपल्या माहितीसाठी दिलेला गुणाकार सेम येणार. मग आता हे गुणिले 8 इकडे भागाकार आणलं, 40 गुणिले 10 भागिले 8 इज इक्वल टू लागणारी पानं दररोज वाचायची. 8 एक 8, 8 45, 10 50 पानं. बघा ना, म्हणजे 8 दिवसात संपायला त्यांना किती पानं वाचावं लागतील रोज, 50 पाने रोज वाचावं लागतील. याचाच अर्थ काय, याचाच अर्थ सांगा तुम्हीच आता. जेव्हा 40 पानं वाचत होते तेव्हा 10 दिवस लागत होते, बरोबर. मग पानं त्यांनी वाढवली ना, 40-50 पानं वाचायला लागले, आता दिवस काय होणार, कमी होणार, झाले का 10चे 8 दिवस. येते लक्षात, प्रॉडक्ट कॉन्स्टन्सी, व्यस्त प्रमाण गुणाकार कायम स्थिर राहतो. एक रिक्वेस्ट आहे, सुपर 30 बॅच जॉईन करायची असेल ह्या नंबरला आजच व्हॉट्सअप करा आणि आपण स्टेट गुणवत्ता देत, राज्य गुणवत्ता देण्याच्या दृष्टीने प्रयत्न आजपासून चालू करू. दुसरी गोष्ट, तुमचे जे 7वीचे मित्र जे स्कॉलरशिपला बसणार आहे त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल शेअर करा. ठीक आहे. ग्रामज्ञान अकॅडमी शालेय स्पर्धा परीक्षा प्रत्येक गावातील मुलाचं स्वप्न पूर्ण करू शकतो. ही सुरुवातीला राज्य गुणवत्ता येते यांचं. ठीक आहे. तिसरा प्रश्न, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे. आता तिचं घर इथं आहे, मावशीचं घर इकडे आहे, बरोबर. हे मावशीचं घर त्रिकोणी झालं आणि तिचं घर. अंतर किती दिलं दोघातलं, 12 किलोमीटर आहे. इथपासून इथपर्यंत जायचे अंतर आहे 12 किलोमीटर. ठीक आहे. तर तिला किती वेळ लागेल, आता तिचा वेग किती दिलेला आहे, 6 किलोमीटर आहे, ताशी 6 किलोमीटर आहे. ताशी 6 किलोमीटर म्हणजे किती, वेग किती झाला, 6 किलोमीटर पर आवर. म्हणजेच इंग्लिश मराठीत काय, ताशी 6 किलोमीटर. तास जी म्हणजे आवर आणि किलोमीटर म्हणजे केएम, किलोमीटर. ताशी 6 किलोमीटर म्हणजे 6 किलोमीटर पर आवर असं लिहायचं ते. ठीक आहे. आता एक मला गोष्ट सांगा, आता 12 किलोमीटर जायचे कुणाला, मेरीला, तिच्या घरापासून मावशीच्या घरापर्यंत. 12 किलोमीटर अंतर काय बदलणार आहे का, ते स्थिरच राहणार आहे. आपण काय बदलू शकतो, तिचा वेग बदलू शकतो. वेग जास्त केला तिने, जास्त वेगात गेली तर तिला लागणारा वेळ कमी लागणार आहे, बरोबर आहे. फास्ट गेल्यावर कमी वेळेत जाणार आहे ना, आणि स्लो गेली तर जास्त वेळ लागणार आहे. आपलं एक फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, नसला माहिती तर समासाच्या वरती लिहून ठेवा किंवा पहिलंच पानं लिहून ठेवा. D इज इक्वल टू ST. डी म्हणजे काय, हे डिस्टन्स, एवढं अंतर जायचे तिला. कशाने जायचे, STने, म्हणून ST. STने जाणार ते माहित नाही, पण लक्षात राहण्यासाठी STने जायचे म्हणून ST. D हे अंतर STने जायचे. याच्या Dचा अर्थ काय माहिती आहे का मित्रांनो, डिस्टन्स म्हणजे अंतर, इज इक्वल टू, याचा अर्थ काय माहिती का, स्पीड. स्पीड म्हणजे काय असतो, वेग गुणिले दोघांच्या मध्ये S गुणिले T असतो. T म्हणजे काय असतं, टाइम. टाइम म्हणजे काय, वेळ. लक्षात, अंतर इज इक्वल टू वेग इंटू वेळ. D इज इक्वल टू ST लक्षात ठेवण्यासाठी STने एवढे D अंतर जायचे. एवढ्या गोष्टी समासाच्या वरती किंवा पहिल्या पानावर लिहून ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत वापरायच्यात, खूप ठिकाणी वापरायच्यात. झालं. आता परीक्षेत, स्कॉलरशिप बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही टाकणार आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम किंवा अंतर इज इक्वल टू वेग इंटू वेळ. पण स्कॉलरशिपला काय लिहिणार तुम्ही फक्त आता इथं, कारण स्कॉलरशिपला आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवणार कसा, आपण फक्त लिहिणार D इज इक्वल टू ST. डिस्टन्स अंतर दिले 12 किलोमीटर, ते Dच्या खाली घेतलं. स्पीड दिलाय किती, 6 किलोमीटर पर आवरचा आहे, 6
टाईम किती आहे तो काढायचे इथे दिले ना, तर तिला किती वेळ लागेल. मग हा टी म्हणजेच वेळ काढायची आपल्याला ही. आता 6 गुणाकाराला इकडं भागाकाराला गेला. 12/6 इज इक्वल टू वेळ. मग 12/6 किती आला? 6 1 6 6 2 12 2 तास आला. आता हे तिन्ही क्वांटिटी डिस्टन्स कशात आहे? किलोमीटरमध्ये. स्पीड कशात आहे? किलोमीटर पर आवर. इथं लिहिलं ना ताशी 6 किलोमीटर म्हणजे किलोमीटर पर आवर. आणि म्हणून टाईम कशात येणार? अवरमध्ये म्हणजे तासात. तास घ्या किंवा इज इक्वल टू 2 आवर घ्या. आलं लक्षात? त्याच्याच खाली आता दुसरी गोष्ट लिहून टाका. याचं पहिलंच उत्तर किती झालं? किती वेळ लागेल? 2 आवर्स लागतील. बरोबर आहे. आता तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल? आता बघा हा व्यस्त प्रमाण इथं वापरले त्यांनी पुढच्या सब क्वेश्चन मध्ये. आता एक गोष्ट सांगा, तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर झाला तर किती वेळ लागेल? वेळाबरोबर केले बरं का. स्पीड बदललाय, स्पीड बदलला आणि वेळ विचारले. मला एक गोष्ट सांगा, स्पीड वाढला तर वेळ काय लागन? कमी लागन का जास्त लागन? जोरात गेली एकदम फास्ट तर 12 किलोमीटर पटकन जाणार, कमी लागणार. म्हणजे स्पीड किंवा वेग गुणिले वेळ. स्पीड इंटू टाइम लिहितो मी किंवा मराठीत लिहितो. ठीक आहे. स्पीड वेग गुणिले वेळ हे स्थिर राहणार. का? की वेग वाढवला बघा आपल्या यावर लक्ष द्या, आपण व्यस्त प्रमाणात येतोय परत. वेग वाढवला तर वेळ काय लागणार आहे? कमी लागणार आहे. म्हणजे जास्त वेगात गेली तर कमी वेळात येणार आहे. म्हणजे ते इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. व्यस्त प्रमाणात आहे. आणि व्यस्त प्रमाणात काय असतं? हा वेगाचा बाण असला हा वेळेचा बाण असला त्यांचा गुणाकार सेम राहतो. मग वेग किती आहे? आता आपण जे उत्तर काढले त्याच्यानुसार वेग किती? 6 किलोमीटर नुसार आपण धरलं होतं. म्हणजे 6 किलोमीटर पर आवरचा हा वेग आहे. वेळ किती लागत होते? आपण आता उत्तर काढलं. वेळ किती लागला? 2. हा गुणाकार काय? कॉन्स्टंट राहणार, स्थिर राहणार. 6 गुणिले 2 इज इक्वल टू. आता पुढे प्रश्न बघा, तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किलोमीटर केला. आता इज इक्वल टू परत काय? दुसरा वेग इंटू दुसरा वेळ. मग दुसरा वेग त्यांनी किती दिलाय? 4 किलोमीटर दिलाय. मग वेगाच्या खाली किती आलं? 4 किलोमीटर. आणि वेळ विचारली किती वेळ लागेल, म्हणून वेळेच्या खाली वेळ. म्हणजे 6 गुणिले 2 हा 4 इकडे गुणाकार आलाय, भागाकार आला 4 इज इक्वल टू वेळ. वेळ किती झाली? 6 गुणिले 2 किती? 12 भागिले किती? 4. 12 भागिले 4 4 त्रिक 12 म्हणजे 3 तास वेळ लागेल. समजलं? दुसऱ्याचं उत्तर काय आलं? 3 तास सब क्वेश्चनचं. ठीक आहे. आता ते समासाच्या वरती तुम्ही जे लिहून घेतलंय त्यात अजून एक गोष्ट लिहा. काय लिहिलंय ते तुम्ही? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आणि मराठीत अंतर इज इक्वल टू स्पीड म्हणजे वेग इंटू टाइम म्हणजे वेळ. इथपर्यंत लिहिलं. याचे युनिट काय असतात? जर अंतर किलोमीटरमध्ये असेल तर वेग कशात घ्यायचा? किलोमीटर पर आवर ताशी. आणि वेळ अवरमध्ये घ्यायचा. म्हणजे अवरला अवर कॅन्सल झालं, किलोमीटरला किलोमीटर राहिलं. हे एक युनिट आहे. किंवा अंतर मिनिटमध्ये दिलं, अंतर मिनिट नाही मीटरमध्ये दिलं, एवढे एवढे मीटर आहे. 1000 किलोमीटर म्हणजे 1000 किलोमीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. हे माहिती नाही, हे माहीत नसलं तर हे पण लिहून ठेवा. याचं युनिट काय झालं? मीटर. आता अंतर इथं किलोमीटरमध्ये मोजलं तर आता मीटरमध्ये मोजलं तर वेग कशात मोजावं लागेल? मीटर पर सेकंद. आणि वेळ कशात मोजावं लागेल? सेकंदात. म्हणजे सेकंदाला सेकंद कॉन्सल होणार, मीटर राहणार. एवढ्या गोष्टी लिहून ठेवा, महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर आता किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायला भेटलं आपल्याला. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. हे पण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आणि एक तर हे युनिट वापरायचं बरं का. मीटर वापरायला लागलं ना प्रत्येक ठिकाणी हे युनिट वापरायचं. मीटर वापरायला लागलं, अंतर जर मीटरमध्ये दिलं ना आपल्याला तर स्पीड पण मीटर पर सेकंदावालाच घ्यायचा, टाइम पण सेकंदातच घ्यायचा. किलोमीटर वापरलं तर इथं पण किलोमीटर पर आवरवालाच घ्यायचं, आवरवाला घ्यायचं, मिक्स करायचं नाही. एक तर हे युनिट वापरायचं किंवा हे युनिट वापरायचं. इथपर्यंत क्लिअर? एकदा किलोमीटर घेतला आणि इकडे मीटर पर सेकंदाचा वेग घेतला असं करायचं नाही. एक तर हे युनिट वापरायचे किंवा हे युनिट वापरायचे. इथपर्यंत कळालं? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे पण कळालं. आता किलोमीटरचं मीटरमध्ये जाताना कळालं 1000 मीटर.
तसंच आता अवर जर सेकंदात जाताना 1 अवर म्हणजे किती, 1 तास म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद. हे एक लिहून ठेवा. आलं लक्षात ह्या 3-4 गोष्टी. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 अवर म्हणजे 36 सेकंद. हे कशासाठी, तर कधी कधी आपल्याला काय दिलं जातं, 1 किलोमीटर पर अवर मधला वेग दिला जातो आणि अंतर मीटर मधलं विचारलं जातं. मग आपण अंतर याच्यावरून किलोमीटर मधलं काढणार, पण 3 किलोमीटर समजा उत्तर आलं तर 3 किलोमीटर नाही, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर तेच माहित नसलं तर मीटर मधलं उत्तर कसं काढणार आपण. म्हणून हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा. कधी कधी आपलं उत्तर त्यांनी अवर मध्ये येणार पण आपल्याला सेकंदात विचारणार, म्हणून 1 अवर म्हणजे 36 सेकंद. हे पण मग त्यानुसार आपण कन्व्हर्जन करू शकतो. ठीक आहे. व्यस्त प्रमाणाचं पुढचं गणित पाहूयात. बघा काय लिहिलं आता इथं. एका शासकीय गोदामातील धान्य साठे 4 नंबरचं गणित आहे. एका शासकीय, हे पुस्तकातलीच गणित आहे, स्टेट बोर्डाचीच गणित आहे. ती फक्त स्कॉलरशिपच्या अँगलने कशी सोडवायची ते सांगतोय. धान्य साठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर 6000 माणसांना किती दिवस पुरवल. एक गोष्ट विचार करा, आता ही माणसं आणि दिवस ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला. माणसं वाढवली, ते खातात बरं का, तेवढ्या 30 दिवसात तो धान्य साठा खातात म्हणजे घरी घेऊन जातात, तर त्यांना लागतो म्हणजे दैनंदिन व्यवहार खाण्यासाठीच. मग ही माणसं वाढवली, 4000ची 5000 केली, 6000 झाली, तर तो साठा तेवढा पुरत का, साठा पटपट रिकामा होईल ना माणसं वाढवल्यानंतर, म्हणजे तो कमी दिवसात खाली होईल गोदाम. म्हणजे एक गोष्ट वाढवली तर दुसरी गोष्ट कमी होते. याचा अर्थ काय, त्यांचा गुणाकार स्थिर राहणार. म्हणजे माणसे गुणिले दिवस हा गुणाकार स्थिर राहणार. आता प्रश्नात त्यांनी किती दिले, 4000 माणसे दिले, माणसाखाली घेतले 4000 गुणिले दिवस, दिवस किती दिले 30 दिवस, इज इक्वल टू, हे परत माणसे गुणिले दिवसच घ्यायचं असतं बरं का इथं, माणसे गुणिले दिवस. फक्त हे आपल्या प्रश्नातलं असतं, हे त्यांनी दिलेले असते दोन्ही गोष्टी. आपल्या प्रश्नात एक गोष्ट दिलेली असते, दुसरी काढायची असते. आता माणसं किती आली 6000, माणसाखाली घेतलं 6000 गुणिले दिवस, किती दिवस लागतील, इथं दिवस सोडवा. आता स्कॉलरशिपला डायरेक्ट हे लिहिलं तर स्कॉलरशिपला हे 6000 इकडे भागाकाराला आणायच्या आधी शून्य जेवढे उडतात तेवढे उडून घ्यायचे. इज इक्वल टूच्या इकडचे जेवढे शून्य असते ना तेवढे इकडचे आपण उडू शकतो, कारण हे भागाकाराला इनडायरेक्टली इकडे भागाकाराला येणार, हे 6000 खाली येणार असे. मग 3 शून्याला 3 शून्य असे जाणारच ना. मग एक 6000 भागाकाराला आणून कन्फ्यूज होण्यापेक्षा आणि कॅल्क्युलेशन वाढवण्यापेक्षा काय करायचं, स्कॉलरशिपच्या अँगलने इकडचे 3 शून्य गेले, इज इक्वल टूचे ह्या बाजूचे डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे 3, जेवढं जाते तेवढं शून्य घालवत राहायचे. मग काय आलं 4 गुणिले 30 आणि हे 6 उरले आता बरं का, 3 शून्य गेले, म्हणजे 6 इथं गुणाकार आहे, गुणाकार दिवस आहे. मग 6 इकडे काय आलं, भागाकाराला आणले, इज इक्वल टू दिवस. मग 6 1 6, 6 पंचे 30, मग किती आले, हे 4 आहे, 4 गुणिले 5 दिवस, 4 गुणिले 5 किती, 5 चोक 20 दिवस. 6000 माणसांना किती दिवस पुरेल, 20 दिवस. आलं प्रोडक्ट कॉन्स्टन्सी. स्कॉलरशिपला कसं मांडणार तुम्ही, माणसे गुणिले दिवस स्थिर राहणार आणि त्याच्यानुसार हे मांडणार, डायरेक्ट शून्य घालवणार. काही दिवसांनी प्रॅक्टिस झाल्यानंतर माणसे गुणिले दिवस हे जे लिहिलंय आपण, हे लिहायला पण वेळ नाही घालवायचा. काही दिवसांनी प्रॅक्टिस झाल्यानंतर स्कॉलरशिपला तुम्ही म्हणणार, मनातल्या मनात फक्त विचार करणार पटकन, काय माणसं वाढली तर पटपट अन्नासाठा खाल्ला जाणार, दिवस कमी होणार. ठीक आहे, दिवस कमी लागणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. म्हणजे माणसं गुणिले दिवस हे यांचा प्रोडक्ट, यांचा गुणाकार स्थिर राहणार. मग माणसं किती 4000 गुणिले दिवस किती 30, इज इक्वल टू, नवीन प्रश्नात काय दिले 6000 माणसे इज इक्वल टू दिवस, 3 शून्याला 3 शून्य गेले, म्हणजे 4 गुणिले 30 भागिले 6, 6 1 6, 6 पंचेचाळीस, 5 चोक 20. इतकं फास्ट उदाहरण गणित सोडवणार काही दिवसानंतर. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत असं लिहित जा, माणसे गुणिले दिवस वगैरे. पुढचा प्रश्न, अरे संपलं, 4च प्रश्न होते. ठीक आहे, 30 मिनिटं तसे पण झालेत आणि 30 मिनिटाच्या पलीकडे 7वीच्या मुलांना स्ट्रेच करण्यात अर्थ नाही आहे, त्यामुळे पण थांबूया त्या ठिकाणी. आलं समप्रमाण लक्षात आलं. समप्रमाणात आपण प्रश्नचिन्हाकडे जात होतो, ए ला बी आहे तर सी ला काय. मग काय करत होतो, प्रश्नचिन्हाकडे बाण करायचो आपण असा असा, म्हणजे दिलंय ते खाली यायचं. एचा काय होतो, बाणाकडे जा, एचा काय होतो बी, म्हणजे ह्या जुन्याचा नवीन बी होतो. इथपासून इकडपर्यंत गेलो ना, म्हणजे जो पहिला येतो तो खाली घेतला एचा बी, तर सीचा किती, इज इक्वल टू हा प्रश्नचिन्ह. हे समप्रमाणात पाहिलं होतं. आणि व्यस्त प्रमाणात काय होतं, हे समप्रमाणात ए पण वाढला तर बी पण वाढत होता. आणि व्यस्त प्रमाणात काय होतं, ए वाढला, ए आणि बी दोन आहे, ए वाढला तर बी काय होतोय, कमी होतोय. म्हणजे ए गुणिले बी इज इक्वल टू दुसरा ए गुणिले बी. हेच आहे समप्रमाण व्यस्त प्रमाण. पूर्ण टॉपिक संपला आपला. ठीक आहे, ग्रामज्ञान अकॅडमी
सर्वांना शेअर करा. 7वीच्या स्कॉलरशिपला ह्या वर्षी बसणार आहे ना, तर अवश्य शेअर करा. आणि तुम्हाला जर सुपर 30 जॉईन करायची असली तर ह्या नंबरला व्हॉट्सॲप करा. ठीक आहे. थांबूयात. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे.